1,70,000, 2,10,000 आणि 2,60,000. मित्रांनो पेट्रोल मॅन्युअल 3,20,000 पोलो मिळतीये, म्हणजे 4,65,000. अर्टिगाचे 3 ऑप्शन आहेत. मित्रांनो स्पिनीची खासियतच ही आहे, हे इंजिन आता फॉर्च्युनरमध्ये येतोय मित्रांनो, की आता महाराष्ट्रात पुण्यात खूप सारे डीलर आहेत. राईट. तर लोकांनी स्पिनीमध्येच का आलं पाहिजे? स्पिनी असं काय खास आहे लोकांसाठी, कस्टमरसाठी? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे कार्स मराठीच्या नवीन भागात. आज आपण आलोय भारतातील सर्वात मोठ्या स्पिनी पार्क येथे. इथे आहेत 700 पेक्षा जास्त प्री ओन कार्स. तो वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो स्वागत करूया यश यांचं. हॅलो सर, वेलकम टू स्पिनी. यस, तर यश वेळ न घालवता सुरू करूयात. आजची पहिली मारुतीची कुठली गाडी आहे? सर ही न्यू जनरेशन सेलेरिओ आहे. VX आहे, कंपनी रेट CNG गाडी आहे, MH14 पासिंग आणि 2022चं वेरियंट आहे. ही फर्स्ट ओनर. आणि किती किलोमीटर चाललेली आहे? ही 33,000 चाललेली आहे. 33. आणि जे पण प्राइस काय कोट केली? 5,23,000 प्राइस आहे गाडीची, ऑल इन्क्लुडिंग. मित्रांनो 5,23,000 गाडीची किंमत ठेवली आहे. जे कोणी सेलेरिओ गाडी बघतात ते त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे रेड कलरमध्ये, आणि फक्त 33,000 किलोमीटर चाललेली आहे. नेक्स्ट गाडी बघूयात सर. येस यश, थोडं आम्हाला ह्या गाडीबद्दल सांगा, कुठली गाडी आहे नेमकी? सर ही इग्निस आहे, जी युनिक कलरमध्ये ऑरेंज कलरमध्ये येते. ही 2017चा वेरियंट आहे, डेल्टा वेरियंट, आणि ही मॅन्युअल पेट्रोल आहे. गाडीची प्राइस आहे 3,70,000 आणि ही फर्स्ट ओनर गाडी आहे. फर्स्ट ओनर गाडी सेगमेंट आणि स्पेशियस कार आहे. नक्कीच आहे मित्रांनो. जे कोणी सुझुकीची इग्निस गाडी बघतात ते 2017ची गाडी आहे. 17ची गाडी फर्स्ट. आणि किती कोट केलं आपण? 3,70,000. 3,70,000 इग्निस गाडी मिळते मित्रांनो. चांगली गाडी, खूप इमॅक्युलेट आणि टाईट कंडिशनमध्ये आणि नीट आणि क्लीन गाडी आहे मित्रांनो. नक्की डील चेकआउट करा एकदा. येस सर. लोकांना ओल्ड शेप सेलेरिओ पाहिजे, तर थोडं ह्या गाडीबद्दल सांगा आम्हाला. सर ही सेलेरिओ ZX ऑप्शनल आहे, टॉप वेरियंट. गाडीची प्राइस आहे 3,80,000 आणि 80,000 चाललेली गाडी आहे. ZX आहे ऑप्शनल. 3,80,000 मित्रांनो सेलेरिओ बघू शकता, नक्की चेकआउट करू शकता ओल्ड शेप मध्ये. पुढची गाडी बघूयात. यश, आमच्याकडे असे काही प्रेक्षक आहेत त्यांचं बजेट खूप कमी आहे, तर आपल्याकडे बजेटमध्ये कुठली गाडी असेल तर थोडं सांगा आम्हाला त्याच्याबद्दल. आपल्याकडे 1,70 मध्ये ऑल्टो K10 आहे. ही फर्स्ट जनरेशन गाडी आहे, फर्स्ट ओनर 2013ची गाडी आहे. त्यानंतर आपल्याकडे 210 मध्ये सेकंड जनरेशन ऑल्टो K10 आहे, जी पण MH25 पासिंग असणार, फर्स्ट ओनर आहे. आणि त्यानंतर न्यू जनरेशनची ऑल्टो आहे, ऑल्टो 800 LX आहे वेरियंट, 2017ची गाडी आहे. गाडीचं प्राइस 2,60,000 रुपये. मित्रांनो 3 आल्टो आता आपण दाखवले आहेत. 1,70,000, 2,10,000 आणि 2,60,000. ज्यांचं कोणाचं बजेट कमी आहे पण गाडी त्यांना चांगली आणि इमॅक्युलेट कंडिशन मध्ये पाहिजे, त्यांच्यासाठी हे ऑप्शन आहेत. पण आपल्याकडे 3च ऑप्शन आहेत का यश? आपल्याकडे 10 ते 12 ऑल्टो अवेलेबल आहे इन्व्हेंटरी मध्ये. यस मित्रांनो, 10 ते 12 ऑल्टो अवेलेबल आहेत. तर ज्यांना कोणाला पेट्रोलमध्ये, CNG मध्ये, कमी चाललेली, जास्त चाललेली, न्यू शेप, ओल्ड शेप, अशा वेगवेगळ्या प्रकारचे ज्यांच्या रिक्वायरमेंट आहेत त्यांच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे स्पिनी. ऑलमोस्ट मित्रांनो 10 ते 12 गाड्या अवेलेबल आहेत, तुमच्या बजेटनुसार गाड्या आहेत. तर पुढच्या गाडी बघू सर. यश, आमचे प्रेक्षक आम्हाला सारखं कमेंट करून सांगतात की वॅगनर दाखवा. तर आज आपण किती आणि कोणत्या वॅगनर घेऊन आलोय? आपल्याकडे 2.5 लाखापासून वॅगनर स्टार्ट आहे. ही गाडीची प्राइस आहे 2.7 लाख, 2,72,000 गाडीची प्राइस आहे. आणि ही फर्स्ट ओनर गाडी आहे 2014ची. आपल्याकडे वॅगनर मध्ये ऑटोमॅटिक पण अवेलेबल आहे, मॅन्युअल ऑप्शन पण आणि CNG ऑप्शन पण आहे. CNG मध्ये एक वेरियंट आपल्याकडे आहे ज्याची प्राइस आहे 2,90,000 रुपये, आणि ती फर्स्ट ओनर 2014चं वेरियंट असणार आणि MH12 पासिंग. साधारण किती ऑप्शन आहेत यश आपल्याकडे? आपल्याकडे 8 ते 10 ऑप्शन आहे वॅगनर मध्ये अवेलेबल आहे, कारण की हायएस्ट सेलिंग कार वॅगनर आहे. तर इन्व्हेंटरी मध्ये पण जास्त अवेलेबल आहे. मित्रांनो ज्यांना कोणाला वॅगनर गाडी पाहिजे आणि जे बघतात ते कमी बजेटमध्ये, तर त्यांच्यासाठी कमीत कमी 8 ते 10 ऑप्शन आज स्पिनीमध्ये अवेलेबल केलेत यशनी. स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतात मित्रांनो, तिथे तुम्हाला फोन करायचा आहे. जर तुम्ही इथे स्पिनीमध्ये आला हिंजवडीमध्ये, तर यश स्वतः असणार आहे. यशला तुम्हाला भेटायचं आहे, तुम्हाला गाड्यांबद्दल अजून माहिती आणि अजून इन्फॉर्मेशन ही नक्की मिळणार आहे मित्रांनो. बघूयात पुढची गाडी. यश, प्रेक्षकांना टियागो गाडी पाहिजे, तर थोडं ह्या टियागो बद्दल सांग. ही 2018ची गाडी आहे, ऑटोमॅटिक पेट्रोल गाडी, 3,60,000 गाडीचं प्राइस असणार आहे, आणि ही फर्स्ट ओनर गाडी असणार. आणि किती किलोमीटर चाललेली आहे? 90,000 किलोमीटर. मित्रांनो 3,60,000 पेट्रोल ऑटोमॅटिक टॉप वेरियंट आणि टॉप वेरियंट ZX वेरियंट आहे मित्रांनो गाडीचं हे.
तर यश टियागोचे किती ऑप्शन आहेत आपल्याकडे? आपल्याकडे 7 ते 7 ऑप्शन आहे. त्यात सीएनजी पण आहे, मॅन्युअल पेट्रोल पण आहे आणि ऑटोमॅटिक पेट्रोल पण आहे. तर मित्रांनो, ज्यांना कोणाला न्यू शेप गाडी बघायची आहे टियागोमध्ये तर त्या पण अवेलेबल आहेत. कमी चाललेली असेल तर ती पण अवेलेबल आहे आणि सीएनजीमध्ये पण अवेलेबल आहे, पेट्रोलमध्ये पण अवेलेबल आहे, मॅन्युअलमध्ये पण अवेलेबल आहे आणि ऑटोमॅटिकमध्ये पण अवेलेबल आहे. अराउंड 7 ते 8 ऑप्शन आहेत यश, करेक्ट? येस. तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे किंवा इथे येऊन तुम्हाला यशला भेटायचं आहे. सर, ही रेड ब्युटी कुठली घेऊन आलोय? सर, ही एल्ट्रॉस एक्झेट टॉप वेरियंट आहे. गाडीची प्राइस असणार 5,19,000 आणि 21ची गाडी आहे. 38,000 चालली आहे. मित्रांनो, जे कोणी अल्ट्रॉस बघताय त्यांच्यासाठी एक चांगला ऑप्शन घेऊन आलोय आपण. गाडीची किंमत किती आहे सर म्हणले? 5,18,000. 5,18,000 अल्ट्रॉस एक्झेड आहे मित्रांनो, टॉप वेरियंट गाडी आहे. अल्ट्रॉसमध्ये काय ऑप्शन आहेत का आपल्याकडे? आपल्याकडे 5 ते 6 ऑप्शन अल्ट्रॉसमध्ये अवेलेबल आहे. मित्रांनो, स्पिनीची खासियतच ही आहे. जर तुम्ही इथे आले ना तर तुम्हाला प्रत्येक गाड्याचे मिनिमम 5 ते 10 ऑप्शन हे अवेलेबल असणारच आहेत. त्याच्यामुळे इथं आल्यानंतर तुमचा हिरमोड होणार नाही याची आम्हाला नक्की खात्री आहे. करेक्ट सर? येस. यश, बजेट नाही आहे पण 7 सीटर गाडी पाहिजे, तर आपल्याकडे काय असेल तर प्लीज सांगा आम्हाला. आपल्याकडे अर्टिगा आहे 7 सीटर मध्ये. गाडी 4,60,000 4,65,000 पासून सुरू आहे गाडी. करेक्ट. त्यातली ही एक गाडी आहे अर्टिगा हां, VX आहे. 5,29,000 90,000 चाललेली गाडी. फर्स्ट ओनर MH12 पासिंग. कधीची गाडी असणार ही? ही 2015ची 2015ची. दुसरी ही 14ची गाडी आहे. ZX आहे. सेकंड ओनर गाडी आहे. गाडीची प्राइस असणार आहे 4,65,000 रुपये. 4,65,000. पुढची ही फर्स्ट ओनर गाडी आहे. गाडी MH14 पासिंग असणार. 4,65,000 गाडीचं प्राइस. 14ची गाडी आहे. 14ची गाडी आहे. 4,65,000 मित्रांनो, म्हणजे 4,65,000. अर्टिगाचे 3 ऑप्शन आहेत. जे कोणी 7 सीटरमध्ये गाडी बघतंय आणि बजेटमध्ये बघतंय त्यांच्यासाठी 3 गाड्या आणल्यात. तर नक्की गाडीला चेकआउट करा आणि ग्रॅब करा. पुढची गाडी बघूयात. यश, येस. XL6 बद्दल थोडं सांगतील आम्हाला? ही XL6 ऑटोमॅटिक अल्फा ऑटोमॅटिक वेरियंट आहे, जी काही टॉप वेरियंट असणार. गाडीची प्राइस आहे 10,92,000. फर्स्ट ओनर गाडी आहे. MH20 पासिंग आणि ऑटोमॅटिक असणार ही गाडी. XL6 ते पण पेट्रोल ऑटोमॅटिकमध्ये मित्रांनो. तर एक चांगला ऑप्शन आणलाय स्पिनी येथे, तर नक्की डील चेकआउट करा. यश, कार्स मराठीचे असे प्रेक्षक आहेत त्यांना कमी बजेटमध्ये फोक्सवॅगनचा आणि परफॉर्मन्सचा आनंद घ्यायचा आहे, तर आपल्याकडे अशी काही डील आहे का? सर, ही बेस्ट मॅन्युअल डिझेलमध्ये गाडी आहे. 1,20,000 चाललेली गाडी. 4,13,000 मध्ये फॉक्सवॅगन MU हायलाइट मॅन्युअल डिझेल गाडी आहे. ही बेस्ट इन सेगमेंट आहे. हां, याची किती प्राइस कोट केली? 4,13,000 गाडीची प्राइस. सर, 4,13,000 मध्ये MU गाडी आणली मित्रांनो, दॅट टू डिझेल. तर जे कोणी फोक्सवॅगनची MU गाडी बघतात ते कमी बजेटमध्ये, तर त्यांच्यासाठी एक चांगला ऑप्शन अवेलेबल केलाय. अजून आपल्याकडे त्यात ऑप्शन आहे का कुठला? आपल्याकडे मॅन्युअल पेट्रोल मध्ये पण कार्स अवेलेबल आहे. बघूयात ती. चला, ही दुसरी MU, करेक्ट? येस. थोडं ह्याच्याबद्दल सांगा आम्हाला. सर, ही फॉक्सवॅगन MU 2016ची गाडी आहे. मॅन्युअल पेट्रोल फर्स्ट ओनर गाडी आहे आणि 29,000 चाललेली गाडी आहे. VW ची गाडी. करेक्ट. फर्स्ट ओनर MU पेट्रोल 4 लाख गाडीचं प्राइस आहे. फर्स्ट ओनर. मित्रांनो, 2 MU आणल्यात. ती जी पहिली बघितली तुम्ही ती डिझेलमध्ये होती आणि ही पेट्रोलमध्ये होते. तर तुमच्या जशा रिक्वायरमेंट आहे पेट्रोल किंवा डिझेल त्यानुसार येऊन तुम्ही दोन्ही गाड्या बघू शकता. तर एक चांगली डील तुम्हाला नक्की इथे मिळेल. गाडी नक्की चेकआउट करा. मित्रांनो, तुमच्यासाठी आणली आहे कुठली माहिती आहे का? फोक्सवॅगन पोलो, ज्याला आपण म्हणतो पॉकेट रॉकेट. तर थोडं आम्हाला पोलोबद्दल सांगा. सर, ही फॉक्सवॅगन पोलो कम्फर्ट लाईन गाडी आहे. गाडीचं प्राइस आहे 3,20,000 रुपये. ही फर्स्ट ओनर गाडी असणार आणि पुणे पासिंग. मित्रांनो, पेट्रोल मॅन्युअल 3,20,000 पोलो मिळतीये. नक्की एकदा चेकआउट करा. स्पिनी हिंजवडी येथे. पुढची गाडी बघूयात. यश, हुंडाईची कुठली गाडी? तर ही हुंडाई वर्ना S वेरियंट. यस. जी मात्र 3,500 चाललेली गाडी आहे. 2500 वेरियंट आहे. 2025 ची गाडी आहे आणि MH12 पासून. आणि ही पेट्रोलमध्ये तर डिझेल? पेट्रोलमध्ये. मॅन्युअल पेट्रोल. पेट्रोल मॅन्युअल. मित्रांनो, वर्ना आहे न्यू शेपमध्ये. गाडी चालली आहे फक्त 3,500 किलोमीटर. आणि यश, आपण याची प्राइस किती कोट केली? 11,70,000 रुपये. 11,70,000. नवीन गाडी कितीला येते याची? 15.5 लाखाला. मित्रांनो, नवीन गाडी येते 15.5 लाखाला. जे कोणी नवीन वर्ना घ्यायला जाणार आहे, शोरूमला जाण्याच्या आधी तुम्ही एकदा स्पिनीमध्ये भेट द्या. ही गाडी चेकआउट करा मित्रांनो. फक्त 3,500 किलोमीटर चाललेली गाडी आहे आणि ह्याच्या मागं तुमचे जवळपास 4 लाख रुपये वाचणार आहे मित्रांनो. गाडी सुपर टाईट आणि इमॅक्युलेट कंडिशनमध्ये, स्क्रॅचलेस कंडिशनमध्ये आणि दॅट टू ब्लॅक कलर आहे मित्रांनो. तर खूप चांगली डील आहे. जे कोणी वर्ना बघतात ते नवीन आणि ज्यांना कोणाला ही डील समजतीये तर नक्की ही डील चेकआउट करा आणि ग्रॅब करा. पुढची गाडी बघूयात. येस. यश, ही दुसरी वर्ना आहे आपल्याकडे, करेक्ट? थोडं याबद्दल सांगा मला. सर, ही ऑटोमॅटिक आहे. SX ऑप्शनल. गाडीची प्राइस आहे 11,50,000. ही 41,000 चाललेली गाडी. 41,000 चाललेली गाडी 2023 ची. SX ऑप्शनल आणि टॉप वेरियंट असणार गाडी. आणि याची किंमत किती कोट केली? 11,50,000. मित्रांनो, फर्स्ट ओनर.
मित्रांनो 11,50,000 हुंडई वरना सेकंड ऑप्शन आपण आणलेला आहे. ही पण गाडी सुपर टाईट कंडिशनमध्ये आहे आणि यश आम्हाला म्हणजे कस्टमरला लोन करून पाहिजे असेल तर Yes. त्याच्यासाठी आपल्याकडे 20% डाऊन पेमेंट असणार. हा. गाडीच्या प्राइस 20% डाऊन हा. पेमेंट, 80% फंडिंग आम्ही करू शकतो. करू शकता. तर जे कोणी लोनवर पण गाडी घ्यायचा विचार करतात ते, तर त्यासाठी पण हा ऑप्शन अवेलेबल केलेला आहे. पुढची गाडी बघूयात. यश, जसं की आता आपण नवीन शेप वरना बघितल्या, तर Yes. प्रेक्षकांची डिमांड असते की ज्यांना ओल्ड शेप वरना पण Right. पाहिजेत. राईट. तर थोडं ओल्ड शेप वरनाबद्दल पण ठीक. सांगा मला. ही EX व्हेरियंट आहे, 2019 ची गाडी आहे, 63,000 चाललेली गाडी. गाडीचं प्राइस आहे 5,98,000. 5,98,000 ह्याबद्दल सांगा. ही SX ऑप्शनल आहे, 2020 ची गाडी. गाडीचं प्राइस असणार आहे 7,85,000. SX ऑप्शनल टॉप व्हेरियंट असणार ही गाडी. 7,85,000 ही वरना. ही या वरनाबद्दल थोडं ही सांगा. डिझेल ऑटोमॅटिक गाडी आहे. हा. जी गाडीची प्राइस असणार 7,07,000 रुपये. 2017 ची गाडी आहे. 2017ची डिझेल ऑटोमॅटिक 7,07,000 7,000. रुपये. पुढची गाडी बघूयात. हा. मित्रांनो, तर आपल्यासोबत आत्ता जोडले गेलेत श्याम सर. श्याम सर, खूप खूप स्वागत आहे आपलं कार्स मराठीमध्ये. तर श्याम सर, ही गाडी कुठली असणार आहे स्कोडाची? ही सर स्कोडाची 2022चं व्हेरियंट आहे. 1 लिटर इंजिन सोबत येते. पेट्रोल ऑटोमॅटिक आहे. 22,000 ड्रिव्हन आहे. प्लस गाडीला ₹1,00,000 ऑफ वर्क, म्हणजे ₹1,00,000 तरी याच्यावरती मोड्स केलेले आहेत गाडीवरती. मागे एकरपावे एक्झॉस्ट टिप आहेत. फुल कस्टम बिल्ड एक्झॉस्ट याच्यावरती मिळेल तुम्हाला. 2022चं व्हेरियंट आहे. सिंगल ओनर गाडी आहे आणि याची प्राइस आपण केलेली आहे ₹11,00,000 कोट केलेली आहे याची. मित्रांनो, 11,00,000 रुपयात रेड ब्युटी तुम्हाला स्कोडा मिळणार आहे. 1 लिटर TS आहे. तर नक्की छान डील आहे. गाडीवर लोडिंग आहे मित्रांनो 1-1.5 लाखाचं. तर त्याचे पैसे आपण धरलेले नाही सर, करेक्ट? राईट. पुढची गाडी बघा सर. शुअर. श्याम, तर ही स्कोडाची कुठली गाडी आहे? ही सर स्कोडाची ऑक्टाविया आहे. 1.8 TSI पेट्रोल ऑटोमॅटिक आहे. सिंगल ओनर गाडी आहे. MH14 पासिंग आहे. पुण्याचीच गाडी आहे. प्लस ह्याच्या गाडीमध्ये तुम्हाला DQ200चा गिअरबॉक्स येतो, DSGचा ड्राय क्लच. सिंगल ओनर गाडी, 86,000 ड्रिव्हन आणि ह्याची आपण प्राइस कोट केली ₹11,00,000. मित्रांनो, जे कोणी स्कोडाची ऑक्टाविया गाडी बघतात ते त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. गाडीची प्राइस कोट केली फक्त ₹11,00,000 रुपये. आणि गाडी LNK आहे. टॉप ऑफ द लाईन व्हेरियंट आहे. याला कॅन्टनचे साऊंड सिस्टम देतात. येस, टॉप ऑफ द लाईन व्हेरियंट गाडी आहे मित्रांनो. एकदम कॉकपिटचा फील येणार आहे मित्रांनो तुम्हाला गाडीमध्ये. तर गाडी नक्की चेकआउट करा. पुढची गाडी बघा सर. शुअर. तर सर, अजून एक स्लाविया घेऊन आलो आपण. हो, आपल्याकडे स्लावियाचा बराचसा स्टॉक आहे आपल्याकडे. हां. प्लस ही त्यातलीच एक आहे. ही आहे 1 लिटर TS आहे. पेट्रोल ऑटोमॅटिक, सेकंड ओनर गाडी आहे. 75,000 ड्रिव्हन आहे गाडी. प्लस गाडीचं आहे 2023चं व्हेरियंट आणि याची आपण प्राइस ऑलमोस्ट कोट केलेली आहे ₹12,00,000. 12,00,000 रुपये. मित्रांनो, स्लावियाचा अजून एक ऑप्शन आणलाय. असेच इथे कमीत कमी 5 ते 7 ऑप्शन अवेलेबल आहेत. तर जे कोणी स्लाविया गाडी बघतंय त्यांच्यासाठी चांगली डील आहे. तर नक्की चेकआउट करू शकतात, ग्रॅब करू शकतात. बघूयात पुढची गाडी. श्याम सर, मोस्ट डिमांडिंग MPV इन द मार्केट, टोयोटा इनोवा क्रिस्टा. थोडं याबद्दल सांगा आम्हाला. सर, इनोवा बेसिकली डिझेल आहे. फर्स्ट ओनर गाडी आहे. 2016चं व्हेरियंट आहे. 2.8 जे डिझेल फेमस आहे टोयोटाचं ते आहे. प्लस गाडी चालली आहे 89,000 चालली आहे फक्त. हो, आपण याची प्राइस करतो 17,96,000 प्राइस केलेली आहे. करेक्ट. तर तुम्ही कोणाला जर इनोवाचे फॅन बेस असाल तर येऊन बघू शकता गाडी. मित्रांनो, 2.8 डिझेल ऑटोमॅटिक गाडी आहे, जी की विच इज रेअर टू फाइंड. आता मित्रांनो 2.4 मॅन्युअल मध्ये गाडी येते. हे इंजिन आता फॉर्च्युनर मध्ये येतोय मित्रांनो. तर ज्यांना कोणाला 2.8 पॉवर बिस्ट पाहिजे त्यांच्यासाठी ही डील असणार आहे. नक्की चेकआउट करा आणि नक्की ग्रॅब करा. गाडी इमॅक्युलेट आणि टाईट कंडिशन मध्ये आहे. बघूयात पुढची गाडी. तर सर, महिंद्राचा बिस्ट XUV 700 ह्याच्याबद्दल थोडं सांगा. सर, ही गाडी आहे फर्स्ट ओनर डिझेल ऑटोमॅटिक मध्ये. गाडी चाललेली आहे 1,21,000. पण याची प्राइस कोट केली 19. प्लस हे व्हेरियंट आहे ते AXL 7 लक्झरी व्हेरियंट आहे. लक्झरी लाईन आहे. XUV 700 चे किती ऑप्शन आहेत सर सर, आपल्याकडे? आपल्याकडे 5 ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तुम्ही Yes. एकदा स्पिनी पार्क हब व्हिजिट करा, तुम्हाला ऑप्शन्स कळून जातील. मित्रांनो, स्पिनीची खासियतच ही आहे, इथे गाड्यांचा भरपूर स्टॉक आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गाडी व्हिडिओ दाखवणं शक्य होत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक गाडीचे मिनिमम 10 ते 15 ऑप्शन किंवा 5 ते 6 ऑप्शन हे अवेलेबल आहेत. तर तुम्ही नक्की एकदा स्पिनीला भेट द्या. तुम्हाला यायचं मित्रांनो हिंजवडी पुणे येथे. तसेच स्क्रीनवर आता आम्ही नंबर डिस्प्ले करतोय, दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि गाड्यांची अजून माहिती जाणून घ्या. तर सर, मोस्ट डिमांडिंग किया कॅरेंज बद्दल लोक आम्हाला विचारत असतात. थोड्या ह्या गाडीबद्दल सांगा आम्हाला. सर, ही आहे 22चं व्हेरियंट आहे. 32,000 चाललाय फक्त. फर्स्ट ओनर गाडी आहे. पेट्रोल मॅन्युअल मध्ये आहे. तसेच आपल्याकडे ह्या गाडीच्या अजून 6 ऑप्शन्स अवेलेबल राहतात. 6 ऑप्शन अवेलेबल. कोणाला कॅरेन्सचं जर कोणी फॅन बेस असेल तर आपल्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. करेक्ट. प्लस MH12 आहे गाडी, फर्स्ट ओनर ड्रिव्हन.
मित्रांनो, जे कोणी किया कॅरेन्स गाडी बघतात ते फॅमिलीसाठी परफेक्ट 7 सीटर गाडी आहे. तर इथे स्पिनीमध्ये कमीत कमी 6 ते 7 ऑप्शन अवेलेबल आहेत. तर ज्या प्रकारची तुमची रिक्वायरमेंट आहे त्या प्रकारची गाडी तुम्हाला इथे नक्की मिळेल. करेक्ट सर? येस. पुढची गाडी बघूच. श्याम सर, आमचे प्रेक्षक म्हणत असतात थार पाहिजे, पण 4x4 नको आहे आणि पेट्रोलमध्ये पाहिजे. आपल्याकडे सर अवेलेबल आहेत 2 ऑप्शन्स आहेत पेट्रोलमध्ये. ही आहे हार्ड टॉप वाली थार आहे. ही फर्स्ट ओनर गाडी आहे. 61,000 चाललेली आहे. याचा आपण प्राइस कोट केलेला आहे बेसिकली 11,82,000 पेट्रोल ऑटोमॅटिकमध्ये मित्रांनो, प्लस चॉईस नंबर. येस, आत्ता सांगितल्याप्रमाणे चॉईस नंबरमध्ये थार अवेलेबल केली आहे आणि खूप इमॅक्युलेट कंडिशनमध्ये. जे कोणी थार लाल कलरमध्ये ज्यांना पाहिजे त्यांच्यासाठी चांगला ऑप्शन असणार आहे. पुढची गाडी बघूयात सर. सर, थार नंबर 2 ह्याच्याबद्दल थोडं सांगा मला. हे 22चं वेरियंट आहे सर. याचा आपण प्राइस केलेली आहे 12-22 बरोबर. प्लस ही गाडी आहे फर्स्ट ओनर पेट्रोल ऑटोमॅटिक. किती किलोमीटर चालली सर ही? सर ही बेसिकली चालली आहे, तुम्ही जर बघायला गेलात तर 70,000 चालली आहे फक्त. 70,000 किलोमीटर चाललेली थार आहे मित्रांनो. पेट्रोल ऑटोमॅटिकमध्ये आहे आणि दॅट टू हार्ड टॉप आहे. तर जे कोणी थार बघतं त्यांच्यासाठी चांगला ऑप्शन आहे. नक्की डील चेकआउट करा. मित्रांनो, जसं की आत्ता आपण गाड्यांबद्दल जाणून घेतलं, तर त्याचप्रमाणे आता थोडं स्पिनीबद्दल जाणून घेऊयात. तर स्पिनीबद्दल सांगण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत श्याम सर. श्याम सर, खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. श्याम सर, वेळ न घालवता पहिला प्रश्न विचारतो की आता महाराष्ट्रात, पुण्यात खूप सारे डीलर आहेत. राईट. तर लोकांनी स्पिनीमध्येच का आलं पाहिजे? स्पिनी असं काय खास आहे लोकांसाठी, कस्टमरसाठी? बेसिकली सर स्पिनी आता इंडियामध्ये सगळ्यात पहिला चार्टवरती ना स्पिनीचंच नाव आहे. म्हणजे यूज कार सेलर्समध्ये ना स्पिनी सगळ्यात टॉपवरती आहे सध्या तरी. प्लस आपण आता आहोत स्पिनी पुणे पार्कमध्ये, हिंजवडीमध्ये. ते पॅन इंडियाचं सगळ्यात मोठं स्पिनी पार्क आहे. म्हणजे स्पिनीचं शोरूम वगैरे म्हणू शकता. Correct. आपल्या इकडे मोर दॅन 700+ कार्स अवेलेबल आहेत सध्या सेल्सला. आणि बेसिकली आपण कस्टमर ट्रान्सपरन्सी एक प्रायोरिटी ठेवतो, कस्टमर सॅटिस्फॅक्शन एक प्रायोरिटी ठेवतो. त्यामुळे बेसिकली कोणत्याही गोष्टी तुम्हाला हिडन नसतात इथे. सगळे जे काय आहे ते तुम्हाला ऑन पेपर सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअरिफाय केले जातात. त्याच्यानंतरच तुम्हाला गाडी सेल केली जाते. मग आता ज्या कुठल्या गाड्या येतात तर ह्याच्या म्हणजे गाड्यांच्या मागे कुठले चेक्स केले जातात का? गाड्या चेक केल्या जातात का म्हणजे स्पिनी थ्रू? आपलं कसं आहे 200 चेकपॉईंटची क्रायटेरिया आहे. त्याचं 7 राऊंड्स ऑफ इन्स्पेक्शनमध्ये गाडी आपण चेक करतो. म्हणजे बेसिकली कसं होतं की 7 वेळा 200 चेकपॉईंट्स परत आपण चेक करतो सगळ्या गाड्या. मगच त्या गाड्या कॅटेगराईज करून आपण सेलला लावतो. करेक्ट. म्हणजे प्रत्येक गाडी सर्टिफाईड असते? प्रत्येक गाडी ही सर्टिफाईड असते. प्रत्येक गाडी ही चेक होते 7 वेळा 200 चेकपॉईंट्सवरून. मगच ती गाडी सेलसाठी काउंटरवर ठेवली जाते. मग समजा सर, आता जे लोक येतात तर काही लोकांचे फायनान्सचे प्रॉब्लेम असतात, मग त्यांना लोनवर गाड्या घ्यायच्या असतात. राईट. स्पिनीमध्ये आपल्याकडे लोनची सुविधा आपण उपलब्ध केली आहे का? येस. स्पिनीकडे कसं आहे, स्पिनीकडे मोर दॅन 20+ NBFC पार्टनर्स टाईप आहेत. प्लस स्पिनीचं स्वतःचं स्पिनी कॅपिटल म्हणून पण आहे. त्याच्यामध्ये आपण 1 डे प्रोसेस करून देतो. एखाद्याला कोणाला जर 1 डे मध्ये गाडी हवी असेल, लोन करून हवी असेल तर आपण ते सुद्धा प्रोव्हाइड करतो. आणि आता लोक सेकंड हँड गाड्या म्हणलं की लोकांच्या मनात खूप संभ्रम असतात की गाडी रोडवर उभी तर राहणार नाही, गाडी म्हणजे व्यवस्थित चालेल की नाही. मग ह्यासाठी लोकांना ॲश्युरिटी कशाची वाटते? तर नेहमी एक गॅरंटीची किंवा वॉरंटीची ॲश्युरिटी वाटते. तर तसं काय आपण काही प्रोव्हाइड करतो का लोकांना? येस, बेसिकली आपण करतो. सगळ्या गोष्टी आपण प्रोव्हाइड करतो. ॲज अ शोरूम एक्सपिरियन्स आपण कस्टमरला देतो. स्पिनीमध्ये कसं आहे 3 क्रायटेरिया आहेत, बजेट, अशॉर्ड आणि अशॉर्ड प्लस म्हणून. याच्यामध्ये कसं असतं, बजेटमध्ये तुम्हाला एखादी समजा कोणती तरी गाडी आहे, टाटाची टियागो आहे समजा, तर त्याला कसं असतं सर, बजेट क्रायटेरियामध्ये जर ती गाडी असेल तर त्याला आपण 6 महिन्याची इंजिन गिअरबॉक्सवरती वॉरंटी देतो, 6 महिने RSA देतो. प्लस त्याला 3 महिन्याची इंजन नाही AC कंपोनेंट्स आणि स्टिअरिंग व्हीलवरती आपण वॉरंटी देतो बेसिकली. आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही जर एक्सटेंड करायचं असेल तर तुम्ही ते एक्सटेंड पण करू शकता बाय पेइंग मिनिमम अमाऊंट ऑफ मनी. येस, करेक्ट. आणि समजा आता असे पण कस्टमर असतात की ज्यांना त्यांची स्वतःची गाडी विकायची असते, तर ते लोक स्पिनीला अप्रोच करू शकतात का? हो, बेसिकली डेफिनेटली. तुम्ही स्पिनीमध्ये या, तुमची गाडी घेऊन या. तुमची गाडी प्रॉपर एक व्हॅल्युएशन केली जाते. प्लस तुम्हाला जर व्हॅल्युएशन करून जर इकडे सेल करून तुम्हाला इकडून गाडी घेऊन जायची तर आपण डिस्काउंट बोनस पण देतो, बायबॅक बोनस पण देतो, एक्सचेंज ऑफर्स पण असतात आपल्याकडे. एक्सचेंज बोनस पण आपण प्रोव्हाइड करतो कस्टमर्सना. करेक्ट. बेसिकली कस्टमर सॅटिस्फॅक्शन आपण एक प्रायोरिटी ठेवलेली आहे. येस. आणि समजा आता कधी कधी असं असतं की स्पिनीने स्वतः पण म्हणजे गाड्या सर्टिफाईड केलेल्या असतात, पण कस्टमरला सेल्फ PDI करायचं असेल किंवा थर्ड पार्टी PDI करायचं असेल, कस्टमर करू शकतो. तर PDI पण करू शकतो. तर खूप खूप धन्यवाद सर. बरीच माहिती कळाली आम्हाला स्पिनीबद्दल मध्ये, आणि साहजिक आहे आमच्या प्रेक्षकांना पण स्पिनीबद्दल खूप क्लॅरिटी आली असेल. अजून एक जाता विचारतो,
गाडी घेताना लोकांना डिस्काउंट पाहिजे असतो, सेल पाहिजे असतात, ऑफर पाहिजे असतात, तर स्पिनी काय ते प्रोव्हाइड करताय का? बेसिकली कसं आहे सर, आपल्या प्राइस असतात त्या फिक्स्ड असतात, बट स्टील डे टू डे ऑफर्स असतात आपल्याकडे. 5 to 10,000 तुम्हाला डिस्काउंट असतोच. प्लस तुम्ही स्पिनीच्या ऍप्स वरती जर बघितले तर आपण डेली काही ना काही तर त्याच्यावरती ऑफर ठेवलेले असतात. गाड्यांवरती फ्लोटिंग एक डिस्काउंट आपण ठेवतोच कधी ना कायम. फक्त आपण प्राइस फिक्स्ड आहे म्हणून फिक्स नाही आहे, आपण ठेवतो त्याच्यावरती ऑफर्स, बट काही गोष्टी येतात त्याच्यामध्ये आपण प्राइसिंग फिक्स ठेवतो गाड्यांच्या. नक्कीच नक्कीच सर. तर मित्रांनो, जर तुम्ही बघताय सर्टिफाईड आणि ट्रस्टेड गाड्या, तर स्पिनी हा पॉईंट तुमच्यासाठी आहे. तर नक्की स्पिनीला व्हिजिट करा. स्पिनी हिंजवडी हे पॅन इंडियातलं सगळ्यात मोठं शोरूम आहे. राईट. तर नक्की स्पिनीला व्हिजिट करा. असंच भेटूया पुढच्या एका भागात. धन्यवाद शाम सर. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. तसेच जर तुम्ही कुठल्या गाडीच्या शोधात असाल तर त्या गाडीचं नाव आम्हाला कमेंटमध्ये लिहून कळवा. आम्ही नक्कीच ती गाडी कव्हर करण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असाच आपला सपोर्ट चालू ठेवा. भेटूया पुढच्या भागात.